नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, नुकताच तामिळनाडूच्या मदुराई न्यायालयाचा एक निकाल आला. 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या प्रकाराने किंवा या निकालाने देशात एकच खळबळ उडाली आहे. असं काय घडलं ज्यामुळे कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना थेट फाशीची शिक्षा द्यावी लागली? हे प्रकरण नेमकं काय आहे? कोणाचा पोलीस कोठडीत जीव गेला? कशामुळे गेला? हे सर्व प्रश्न आज उपस्थित झालेत आणि देशभरात या सर्व प्रश्नांची आणि एकूणच या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. मीडियामध्ये सुद्धा या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलेलं आहे. काय साध्य होतं या प्रकरणातून? या प्रकरणातून किंवा न्यायालयाच्या या निकालातून नेमका काय संदेश मिळतो हे आपल्याला या व्हिडिओतून बघायचंय. त्या 9 पोलिसांनी काय केलं होतं, कोणाला अटक केली होती आणि पोलीस कोठडीत नेमकं काय झालं हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. त्या अगोदर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, 19 जून 2020 ही तारीख. या तारखेला देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागलेला होता. आपल्याला माहितीच आहे, लॉकडाऊनमध्ये दुकानं किंवा बाजारपेठा या मर्यादित काळासाठीच उघडत होत्या. उघडण्याची वेळ आणि बंद करण्याची वेळ ठरवून दिलेली होती आणि या वेळा पाळल्या जात आहेत की नाहीत, लोक नियमांचं पालन करत आहेत की नाहीत, या सर्व गोष्टींची जबाबदारी अर्थात पोलिसांवरती होती. तामिळनाडूतील थोटुकुडी जिल्हा, या जिल्ह्यातील एक छोटीशी बाजारपेठ. या बाजारपेठेत जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान होतं. 19 जूनला ठरलेल्या वेळेप्रमाणे शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी दुकान उघडलं. पण दुकान बंद करण्यास एक 10-15 मिनिटांचा उशीर झाला. तेवढ्याच वेळात पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी विचारणा केली की दुकान अजून उघडं का आहे? तेव्हा जयराज यांनी सांगितलं की बंदच करत आहे. पण याच गोष्टीमध्ये किंवा याच डिस्कशनमध्ये जयराज आणि पोलिसांमध्ये हलकासा वाद झाला. तो वाद हळूहळू वाढत गेला आणि त्याचं रूपांतर असं झालं की पोलिसांनी थेट जयराज यांना उचलून पोलिसांच्या गाडीत टाकलं, अटक केली आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही गोष्ट कळताच जयराज यांचा मुलगा बेनिक्स हा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी आपल्या वडिलांना का अटक केली, त्यांना ताबडतोब सोडा अशी विनंती केली. पण आधीच चिडलेले पोलीस हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा बेनिक्स सोबतही वाद झाला आणि त्याचे पर्यावसन म्हणजे त्यांनी दोघांनाही उचलून, म्हणजे जयराज आणि बेनिक्स या दोघांनाही उचलून कोठडीत घेतले किंवा लॉकअपमध्ये टाकले. पण गोष्ट इतक्यावरच थांबली नाही मित्रांनो. या लॉकअपमध्ये जयराज आणि बेनिक्स यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांचा छळ करण्यात आला. त्यांना इतकं मारलं की त्यांच्या अंगावरती असंख्य जखमा झाल्या. अगदी एखाद्या जनावराला मारावं असं या दोघांनाही पोलीस कोठडीत या 9 पोलिसांनी मारहाण केली. इतकं मारलं की या दोघांचीही भ्रांत हरपली. त्यावेळी त्यांच्या अंगावरती इतक्या जखमा होत्या की त्यांना पाहणाऱ्यांना वाटेल की यांना एखाद्या मोठ्या अवजड वाहनाने चिरडलंय. इतक्या जखमा त्यांच्या अंगावरती झाल्या. जखमा झाल्या, भ्रांत हरपली, तब्येत खालावू लागली, पण मग त्यांना वैद्यकीय उपचार सुद्धा देण्यात आले नाही. त्यांना उपचाराशिवाय डांबून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी हॉस्पिटल किंवा दवाखान्यात करण्याच्या ऐवजी कारागृहात करण्यात आली. झालेलं मारहाण, झालेला रक्तस्राव यामुळे कारागृहात सुद्धा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी 22 जून रोजी बेनिक्स याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी
बेनिक्सचे वडील जयराज यांचा 23 जून रोजी मृत्यू झाला. कोरोना काळात थोड्याशा छोट्याशा चुकीमुळे या दोघा बाप लेकांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणाची माहिती जशी बाहेर आली तशी तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली. लोकांनी आंदोलन केले, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हेडक्वार्टरला मोर्चे गेले आणि तिथे विचारलं की कायद्याचं संरक्षण आणि आमच्या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या या पोलिसांनी अशा प्रकारे अमानुष खून कसा केला, हा प्रश्न विचारण्यात आला. मग खटला दाखल झाला आणि मग या प्रकरणाचा पूर्ण तपास हा CBI कडे देण्यात आला. CBIने पूर्ण प्रकरणाचा तपास केला, गुन्ह्याची ठिकाणं तपासली, फॉरेन्सिक तपास सुद्धा झाला आणि मग तपास पूर्ण केल्यानंतर CBIने 2427 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर या 9 पोलीस कर्मचाऱ्यांवरती खटला चालवला गेला आणि न्यायालयाने सुद्धा हा खटला पूर्ण गांभीर्याने आणि काटेकोरपणे चौकशी करत चालवला. हा निकाल देताना मदुराई न्यायालयाने अतिशय कठोर शब्दात या प्रकरणावरती टिप्पणी केलेली आहे. बघूया मदुराई न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय. न्यायालयाने म्हटलंय, हा गुन्हा दुर्मिळात दुर्मिळ प्रकारात मोडतो, कारण ज्यांच्यावर जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निशस्त्र नागरिकावर अत्याचार केला. न्यायालयाने हेही नमूद केलंय की केवळ जन्मठेप शिक्षा अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी पुरेशी नाही. जर कठोर शिक्षा दिली नाही तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता राहते. त्यामुळे समाजाला ठोस संदेश देण्यासाठी कठोर पाऊल उचलणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायालयाने दोषी ठरलेल्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण कस्टोडियल डेथच्या प्रकरणांमध्ये इतकी कठोर शिक्षा क्वचितच दिली जाते. याशिवाय न्यायालयाने पीडित कुटुंबाला सुमारे 1,40,00,000 रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले. जर दोषींनी दंड भरला नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडितांच्या कुटुंबाला देण्यात यावी, असंही स्पष्ट केलं. न्यायमूर्तींनी आपल्या निरीक्षणात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की कोठडीतील मृत्यू हा समाजासाठी एक कलंक आहे. इतक्या कठोर शब्दात जेव्हा न्यायालय आपला निकाल देतं तेव्हा ते प्रकरण नक्कीच समाजासाठी फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो, कायद्यानुसार म्हणजे CRPC ऍक्ट 46 सेक्शन 46 नुसार पोलिसांना कोणालाही मारण्याची परवानगी नसते. पोलीस कोणालाच मारू शकत नाहीत, ते कुठलेही पोलीस असोत. त्यांना मारण्याचा अधिकार नाही. ते आवश्यक तेवढ्या बळाचा वापर करू शकतात. अटक करताना जर आरोपी अटक होण्यास विरोध करत असेल, पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर आवश्यक तेवढंच बळ वापरण्याची परवानगी पोलिसांना असते. अन्यथा पोलीस हे कोणालाच हात सुद्धा लावू शकत नाही, असा कायदा आहे. पण या घटनेत तर या 9 पोलिसांनी अक्षरशः जीव घेतलाय दोघांचा. ही घटना आपल्या देशातील कायदा सुव्यवस्थेवरती एक कलंक असल्यासारखी आहे, कारण नागरिकांचं रक्षण हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळेच या प्रकरणात अत्यंत असंवेदनशीलता दिसून येते. मित्रांनो, त्यामुळेच नागरिकांनी प्रत्येक वेळी कायद्याचा बेसिक अभ्यास तरी असणं आवश्यक असतं. आपल्यासोबत काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत याची जाण नागरिकांना असणं आवश्यक ठरतं. तामिळनाडूतील हा प्रकार देशात खळबळ माजवणारा आहे. आता ह्या 9 पोलिसांना न्यायालयाने थेट फाशीची शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे कायद्याचा चाप हा सर्वांसाठी समान असतो. ते सामान्य नागरिक असोत का स्वतः कायद्याचं संरक्षण करणारे पोलीस असोत.
कायदा हा सर्वांसाठी समानच असतो. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय म्हणायचंय हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.